ठाणे महानगरपालिकेचे स्टिकर लावून दिवाखाडी बुजवण्याचं काम जोरात चालू असून कोणत्याही प्रकारचा तहसीलदार कलेक्टर या लोकांचं यांच्यावरती बंधन नसून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रोज उठून नवीन नवीन कायदे सांगत आहेत, पण त्यातला एकही कायदा यांच्या सरकारमध्ये रीतसर कायदेशीर कारवाई करत नसून तुम्ही बघू शकता कशा प्रकारे खाडीमध्ये जाऊन मातीचा भराव टाकण्याचं काम चालू आहे. गावगुंड प्रवीण सखाराम पाटील, मुक्ता बिल्डर याच्यासारखे गेटवर हाणून बांधलेले कुत्रे या अशा प्रकारचे मातीचा भराव अधिकाऱ्यांना हाताशी धरून खाडी बुजवण्याची कामं करत आहेत. बघू शकता तुम्ही ठाणे महानगरपालिकेचा सिम्बॉल डंपरला लागलेला आहे. महसूल विभाग, कलेक्टर, पोलीस कमिशनर, ठाणे महानगरपालिका कमिशनर कोणी यांच्यावरती कारवाई करत नसून ट्रॅफिक विभाग जो नो एंट्रीमध्ये गाड्या, लोडिंग गाड्या, अनलोडिंग गाड्या पाठवून इथे कायदा तोडत असून साधारण व्यक्ती जे बाईकवरती फॅमिलीला घेऊन जात असे अशा लोकांवरती कारवाई करणारा ट्रॅफिक विभाग दिवसाला 2-4 गाड्यांवरती कारवाई करून 1,500-2,000 हजार गाड्या रोज इथे पाठवत असून बेकायदेशीर पद्धतीने दिवाखाडी बुजवत आहेत. अनेक वेळा तक्रारी देऊनही यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. याच्यामध्ये अनेक राजकीय नेते मंडळी असल्याने जो बिल्डर आहे तोच बोलतोय की एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्यासारखी लोक माझ्या मागे आहेत. कोणी पोलीस कमिशनर आणि कोणी कलेक्टर माझं काही उपटणार नाही. आणि ते दिसतंय पण की कोणताही पोलीस कमिशनर, कॉर्पोरेशन आयुक्त, कलेक्टर, मुक्ता बिल्डर प्रवीण सखाराम पाटील याचं कोणी उपटत नाही ना, याच्यावरती कोणी कारवाई करत. ब्रिज पडायला आलेला आहे. अनेक वेळा ब्रिजच्या तक्रारी दिलेल्या आहेत. ब्रिजच्या सल्या निघल्यात. ठाणे महानगरपालिकेचे असे स्टिकर लावून ही लोक फिरत आहेत, कचरा टाकत आहेत. प्रायव्हेट भरणी येते ती टाकत आहेत. भरणी टाकायचे प्रवीण सखाराम पाटील याचे गुंड पर गाडी मागे 1,000 रुपये मोबदला घेत आहेत आणि कांदलवनावर, नैसर्गिक नाल्यात, खाडीपात्रात आणून भराव टाकत आहेत. कशा प्रकारे पत्रा लावून त्या लोकांनी बंद केलेला आहे आणि बेकायदेशीर कामं चालू आहेत. अनेक तक्रारी तहसीलदारलाही दिलेल्या आहेत की दिवा मुंब्रा येणारा जाणारा मार्ग हा 50 वर्ष जुना असून याला या लोकांनी बेकायदेशीर पद्धतीने 2 वर्षापासून बंद ठेवलेला आहे. अनेक तक्रारी देऊनही अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणारा एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि त्याचा बिल्डर प्रवीण सखाराम पाटील, मुक्ता बिल्डर अशा लोकांमुळे अनेक तक्रारी देण्यासाठी आम्ही मंत्र्यांच्याकडे गेलो, पोलीस स्टेशनला गेलो, पण कोणीही या बिल्डरवरती आणि हे काम थांबवायला तयार नसून याच्यामागे एकनाथ शिंदे याचाच हात आहे. आणि बिल्डरही तेच सांगतोय की माझा गॉडफादर हा एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आहे. कोणाला काय उपटायची ती उपटा, माझ्यावरती कारवाई होणार नाही. आणि चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री बोलतात की कोणी शेत रस्ता अडवला तर त्याच्यावर ही कारवाई करा, कोणी ते केलं तर त्याच्यावर ती कारवाई करा. देवेंद्र फडणवीस साहेब स्वतःहून याच्याकडे लक्ष द्या आणि बघा
कशा प्रकारे मातीचा भराव जाऊन खाडी बुजवण्याची कामं जोरात चालू आहेत. मी गणेश निलकंठ पाटील, दिवा इथून.